अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणगी अपहार प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, राजकारण रंगतंय। याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी सुद्धा भाष्य केलं आणि एक खळबळजनक आरोप केला। राम मंदिरातील अपहारानंतर आता सिद्धिविनायक मंदिराबाबत सुद्धा राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेला आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये दरवर्षी 18 कोटींची चोरी होते असा राज ठाकरेंनी आरोप केलेला आहे। सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र आलेलं आहे। ते पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं। इतकंच नाही तर राम मंदिरातील अपहार प्रकरणामध्ये भाष्य केलंय। राम मंदिरातील दानाची चोरी होतेच कशी, दान चोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, असा सवाल राज ठाकरेंनी केला। राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते। आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत। राम मंदिरावरती मत मागताना बरोबर गेलात तुम्ही, मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते, स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या। पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला, असं आहे? 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळ्या पकडतायत, आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे। बीफ एक्सपोर्ट मध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्ट मध्ये आपण 1 नंबरचे? मग त्या गोरक्षकांचं काय करायचं? आपण करतोय काय? देश चाललाय कुठे? देश काय विचार करतोय? काय कशाचा कशाला ताळमेळ नाही, बस